हेलो नमस्कार दोस्तों, कैसे आप सब लोग। आई थिंक आप सब अच्छे होंगे, ठीक ठाक होंगे और आनंदी होंगे। तो दोस्तों, मैं एक बहुत ही अच्छा किताब पढ़ रहा हूँ पिछले 4-5 दिनों से। अभी मैंने फ़िलहाल 5 चैप्टर कंप्लीट किए हैं और छठा चैप्टर चालू है। उस किताब का नाम है आपके अवचेतन मन की शक्ति। जोसेफ मर्फी लिखित ये किताब है। बहुत ही फेमस किताब है। वर्ल्ड वाइड बहुत ही कॉपीज़ इसकी सेल हुई है अलग अलग लैंग्वेज में। तो दोस्तों, ये एक सेल्फ इम्प्रूवमेंट बुक है। आत्म उन्नति के लिए एक किताब लिखी गई है। तो आज मेरा मन करा, मैंने मेरे मन में आया कि क्यों न एक चैप्टर हम मराठी में पढ़ें, ताकि थोड़ा चेंज हो जाए। हिंदी में तो पढ़ने के लिए बहुत ही अच्छा लगता है। हिंदी मराठी में पढ़ूँ तो भी और अच्छा लगेगा, क्योंकि मराठी जो है ये मेरी मदर टंग है, मेरी मातृभाषा है। तो आज का दिन मैं मराठी के लिए देता हूँ। और एक मैंने डाउनलोड किया है छठा चैप्टर, तो मैं पढ़ने जा रहा हूँ दोस्तों। तो उसका मराठी में नाम आहे मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्र। तर आपण वाचूया मित्रांनो। एखादा इंजिनियर पूल बांधण्याची तयारी करतो किंवा अंतरिक्ष यानाची योजना बनवतो, तेव्हा तो त्याला माहीत असलेल्या तंत्राचा व तो ज्यात कुशल आहे अशा कौशल्याचा वापर करत असतो। ही तंत्र, पद्धती व कौशल्य शिकावी लागतात। तुमच्या जीवनाचे नियंत्रण करणारी व त्याला दिशा देणारी देखील काही मान्यताप्राप्त तंत्र, कौशल्य व पद्धती आहेत। या पद्धती व तंत्र मूलभूत आहे। गोल्डन गेट ब्रिज बांधण्यासाठी इंजिनियर्सना आधी काही गणितीय संकल्पना, स्थापत्यशास्त्रातील समीकरणं समजावून घेणं जरुरी होतं। त्यांचं दुसरं पाऊल होतं खाडीवरील उत्कृष्ट पुलांचं मानसिक प्रतिमाचित्र तयार करणं। तिसरं पाऊल म्हणजे या तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्वी वापरलेल्या व उपयुक्त असलेल्या पद्धतीचा अवलंब। ही 3 पावलं उचलत गेली तेव्हा पूल वास्तवात उतरला। जर तुम्हाला तुमची प्रार्थना सफल व्हावी असं वाटत असेल, तर तुम्हीसुद्धा योग्य पद्धतींच्या व तंत्राच्या वापराला आरंभ करा। तुमच्या प्रार्थनेचं फळ ज्या मार्गाने मिळतं तो एक वैज्ञानिक मार्ग असतो। काहीही योगायोगानं घडत नसतं। हे जग नियमावर चालतं। या प्रकरणात तुम्हाला तुमचं आध्यात्मिक जीवन फुलवणारी व्यवहार उपयोगी तंत्र आढळतील। तुमची प्रार्थना हवेत उडणाऱ्या फुग्याप्रमाणे अधांतरी राहता कामा नये। ती कुठंतरी पोहोचली पाहिजे। तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळालं पाहिजे। प्रार्थनेच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती व विधी आहेत। या पुस्तकात आपण धार्मिक कर्मकांडाच्या औपचारिक प्रार्थनांचा विचार करणार नाही। सामूहिक उपासनेत त्यांना महत्त्वाचं स्थान असतं, पण आपला केंद्रबिंदू तो नाही। वैयक्तिक प्रार्थनेच्या अशा प्रभावी पद्धतीशी ज्यांचा अवलंब तुम्हाला दैनंदिन जीवनात करता येईल व त्यांच्यामुळे तुम्हाला स्वतःला व इतरांना मदत मिळेल, अशाविषयी आपण बोलतोय। आपल्याला जे हवंय त्या हेतूचे, विचारांचे सूत्रीकरण करणे म्हणजे प्रार्थना। प्रार्थना सतत तुमचे मानसिक घर बनवतील असता आणि तुमचे विचार व मानसिक प्रतिमा या घराचा कच्चा आराखडा बनवतात। क्षणाक्षणाला तुम्ही जे विचार करता, ज्या कल्पनेभोवती घुटमळता, ज्यातून व विश्वास तुम्ही स्वीकारता, त्याप्रमाणे तुमचं मनात कल्पनाचित्र साकारत असतं। त्यातून तुम्ही तेजस्वी आरोग्य, यश आणि सुख निर्माण करू शकता। वर्तमान क्षणी शांत, सुसंवाद, सुख आणि शुभेच्छांच्या जाणीवेसह शांतपणे नवं मानसिक घर बनवा। या सद्गुणांचं तुम्ही चिंतन केलं म्हणजे
तुमचं अंतर्मन तुमच्या कच्च्या आराखड्याचा स्वीकार करेल आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी निर्माण करतील. त्याच्या फळावरून तुम्ही ते ओळखू शकाल. खऱ्या प्रार्थनेचं विज्ञान व कला. विज्ञान म्हणजे सुव्यवस्थित, क्रमबद्ध, रचनाबद्ध ज्ञानाचा वा माहितीचा समुच्चय. हा माहितीचा व ज्ञानाचा समुच्चय जीवनाच्या मूलभूत सिद्धांताशी संबंधित आहे. यात अशा तंत्राचं व प्रक्रियांचं वर्णन आहे ज्यांचं प्रात्यक्षिक तुम्ही जीवनात करू शकता. तुम्ही वापरलेलं तंत्र वा प्रक्रिया ही कला आहे व तुमच्या रचनात्मक मनानं तुमच्या विचाराला किंवा मानसिक चित्राला दिलेली निश्चित प्रतिक्रिया हे यामागचं विज्ञान आहे. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोठवा म्हणजे दार उघडलं जाईल. हे स्तोत्र आपल्याला काय सांगतं? तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही संधीचा दरवाजा ठोठावला तेव्हा तो उघडेल. ज्याच्या शोधात आहात ते तुम्हाला मिळेल असाच अर्थ आहे. यात मनाच्या नियमाची व आध्यात्मिक नियमाची निश्चितता दिसून येते. तुमचं बाह्यमन जो विचार करतं त्याची सरळ प्रतिक्रिया अंतर्मनाच्या अमर्याद बुद्धिमत्तेमुळे नेहमी मिळतेच. जर तुम्ही भाकरी मागितली तर दगडधोंडे नाही मिळणार, भाकरीच मिळेल. काही मिळवायचं असेल तर आधी तुम्ही विश्वासपूर्वक ते मागितलं पाहिजे. तुमचं मन विचारापासून वस्तूकडे जात असतं. जर आधी मनात ठराविक प्रतिमाच नसतील तर तुमचं मन कुठेही जाणार नाही. तुमची प्रार्थना जी तुम्ही मानसिक कार्य आहे ती आधी तुमच्या मनात एक प्रतिमा म्हणून स्वीकारायला हवी. तरच अंतर्मनाची शक्ती त्या चित्राचं रूपांतर साक्षात वस्तूत करेल. तुम्ही तुमच्या मनात स्वीकृतीच्या जशा बिंदूपाशी पोचले पाहिजे जिथं कोणत्याही वादविवादाशिवाय व कारणाशिवाय पूर्ण मान्यता असेल. तुमच्या इच्छेला पूर्ण झालेलं, साकार झालेलं अनुभवत असताना त्या अनुभूतीला परमसुखाची व अपार कृतार्थतेची किनार लाभली पाहिजे. तुमच्या अंतर्मनाजवळ अपरंपार सुज्ञपणा आणि अफाट शक्ती आहे. ते बाह्य मनाच्या विचाराला नक्कीच प्रतिसाद देतं. त्याबद्दल तुमची जाणीव व पूर्ण आत्मविश्वासच हाच खऱ्या प्रार्थनेच्या कलेचा व विज्ञानाचा मजबूत पाया व आधार आहे. या पद्धतीचा अवलंब केला तर तुमची प्रार्थना नक्कीच मान्य होत असते. प्रतिमांकनाचं तंत्र. एखाद्या कल्पनेच्या सूत्रीकरणाचं सर्वात सोपं आणि अत्यंत सुस्पष्ट तंत्र म्हणजे त्या कल्पनेचं प्रतिमांकन करणे. ती गोष्ट जणू सजीव आहे असं तिचं अत्यंत चित्र पाहणे. तुम्ही बाह्य जगातील केवळ अस्तित्वात असलेल्या गोष्टीच पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही मनाच्या डोळ्यांनी जे चित्र पाहता ती गोष्ट तुमच्या मनाच्या अदृश्य प्रांतात आधीपासूनच असते. तुमच्या मनात जे चित्र असतं ते तुम्ही इच्छिलेल्या गोष्टीचं सार्थत्व असतं. न पाहिलेल्या गोष्टीचा पुरावा असतो. तुम्ही कल्पनेत जे काही बनविता ते तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाइतकंच खरं असतं. ती कल्पना, तो विचार हा खरा असतो. तुमच्या मानसिक चित्रावर तुमचं नितांत निष्ठा व विश्वास असेल तर एक दिवस तो तुमच्या आयुष्यात नक्कीच अवतीर्ण होतो. चिंतनाची ही प्रक्रिया तुमच्या मनात ठसे निर्माण करते. नंतर हे ठसे तथ्य आणि अनुभवाच्या रूपांतरात तुमच्या जीवनात व्यक्त होत असतात. वास्तुविशारद, आर्किटेक्ट ज्या प्रकारची इमारत बनवू इच्छितो तिचं चित्र आधी तो डोळ्यासमोर उभं करतो. त्यांच्या इच्छेनुसार ते पूर्ण झाल्यावर कसं दिसेल हे कल्पनेत तो पाहतो. त्यांचं मानसिक चित्र व विचार प्रक्रिया हे अशा प्लॅस्टिक साच्याच्या रूप घेतात. त्यातून ती इमारत आकारणार असते. ती सुंदर वा गचाळ असू शकते, गगनचुंबी वा एकमजली असू शकते, पण तिचा प्रारंभ होतो तो नेहमीच प्रतिमांकनानं. आर्किटेक्टची मानसिक प्रतिमा त्यांचं कागदावर काढलेल्या इमारतीच्या आराखड्यात व्यक्त होत असते. कालांतराने कॉन्ट्रॅक्टर व बांधकाम करणारे मजूर बांधकामासाठी आवश्यक त्या सामानाची जमवाजमव करतात व ती इमारत हळूहळू आकार धारण करत
आर्किटेक्टच्या मानसिक योजनेपासून पूर्ण होत असते. मी श्रोत्यासमोर भाषण देण्यापूर्वी नेहमी हे प्रतिमांकनाचं तंत्र वापरतो. माझ्या विचारांच्या प्रतिमा माझ्या बाह्य मनापर्यंत पोचाव्यात म्हणून मी माझ्या मनाची गतिशील विचारचक्रे शांत करतो. नंतर मी संपूर्ण सभागृहाचं चित्र मनासमोर आणतो. सभागृहातील खुर्च्या प्रेक्षकांचं गच्च भरलेल्या आहेत. त्यांचे चेहरे त्यांच्यातील असीम उपचारक शक्तीमुळे तेजपुंज व प्रोत्साहित झालेले आहेत. आधी ही कल्पना तयार करून मग मी तिला अशा मानसिक चित्राच्या रूपात स्थिर करून पाहतो, ज्यात मला लोकांचं असं बोलणं ऐकू येतं, मी बरा झालो आहे, मला खूप बरं वाटतं आहे, माझा संपूर्ण कायाकल्प झाला आहे. हे चित्र मी 10 मिनिटे पाहतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनात व शरीरात प्रेम, संपूर्णता, सौंदर्य आणि नेटकेपणा भरून राहिलेला आहे हे मी स्वतःला जाणून देतो. माझी ही जाणीव त्या बिंदूपर्यंत वाढू देतो जिथं मी माझ्या मनात असंख्य लोकांना आरोग्य व आनंदाची उद्घोषणा करत असलेलं ऐकतो. मग मी त्या चित्राला मुक्त करून टाकतो व भाषणासाठी मंचावर पोचतो. जेव्हा मी या तंत्राचा वापर करून बोलतो तेव्हा माझं भाषण संपल्यानंतर लोक मला हे सांगण्यासाठी थांबतात की आमची प्रार्थना मान्य झाली, आम्ही सांगितलेलं आम्हाला मिळालं. मानसिक चलचित्र पद्धती. जुन्या म्हणीत म्हटल्याप्रमाणे एक चित्र 1000 वाक्यांच्या बरोबरीचं असतं. जर ठाम विश्वास असेल तर बाह्य मनात उभारलेलं कोणतंही चित्र साकार होतं. मी मिडवेस्टमध्ये दौऱ्यावर असताना अनेक राज्यात गेलो होतो. त्या प्रांतात मला स्थायी होण्याची इच्छा होती, ज्यामुळं माझ्या मदतीची गरज असलेल्या गरजू लोकांना मी उपयोगी पडू शकेल. बराच प्रवास केला, मग अशा जागेचा विचार मनातून काढू शकलो नाही. वॉशिंग्टनमधील स्पोकेन येथे माझ्या खोलीत आराम करत असताना मी माझं चित्त स्थिर केलं. शांत होऊन मी कल्पना केली की मी मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करत आहे. त्या श्रोत्यांना मी सांगितलं, येथे येऊन मला खूप आनंद झाला. मी या आदर्श संधीसाठी प्रार्थना केली होती. मी माझ्या मनचक्षुसमोर तो काल्पनिक श्रोतवृंद पाहिला आणि तो खराखुरा असल्याची अनुभूती घेतली. मी एक नटाची भूमिका केली आणि या मानसिक चलचित्राचे नाटकीय रूपांतर केले. मी या गोष्टीमुळे समाधानी होतो की माझं हे कल्पनाचित्र माझ्या अंतर्मनाकडे पाठवलं जाणार होतं व ते त्याच्या परीनं वास्तवात साकार करणार होतं. दुसऱ्या दिवशी मला खूप शांत व समाधानी वाटलं. काही दिवसांनी मला मिडवेस्टच्या एका संस्थेचा फोन आला. त्यांनी मला त्यांच्या संस्थेच्या डायरेक्टर बनण्याची विनंती केली. मी ती मान्य केली आणि तिथं कित्येक वर्ष मनाला समाधान देणाऱ्या कामाचा आनंद उपभोगला. मी आत्ताच सांगितलेल्या पद्धतीला मानसिक चलचित्र पद्धती असं म्हटलं जातं. ज्यांनी माझी भाषणं ऐकली आहेत किंवा पुस्तक वाचले आहेत, अशा अनेक लोकांनी मला पत्र लिहून कळवलं की त्यांना या पद्धतीच्या वापरानं अद्भुत परिणाम मिळाले आहेत. ही पद्धती जमीन जुमल्याच्या विक्रीबाबत अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे. जर तुम्हाला घर किंवा जमीन विकायची असेल तर मी सांगू इच्छितो की तुम्ही आधी मनात या गोष्टीची खातरजमा करून घ्या की तुम्ही त्या इस्टेटीची ठरवलेली किंमत वाजवी असून ती तुमच्यासाठी व खरेदी करण्यासाठी योग्य आहे. असं केल्यानंतर तुमचं मन शांत करा, शरीर रिलॅक्स करा. तुम्हाला अपेक्षित असलेल्या रकमेचा चेक हातात पडला आहे अशी कल्पना करा. त्याचा आनंद साजरा करा. चेक देणाऱ्याचे आभार माना. तुमच्या मनात तुम्ही निर्माण केलेल्या व मानसिक चलचित्राची सहजता अनुभवताना निद्रेच्या स्वाधीन व्हा. तुम्हाला असं जगायचं आहे जणू या मानसिक सिनेमा खराखुरा आहे. तुम्ही असं केलं म्हणजे तुमचं अंतर्मन त्याचा स्वीकार करेल. अंतर्मनाची अफाट शक्ती अशा खरेदीदाराला तुमच्याकडे खेचून आणील. त्याला खरोखरच तुमच्या त्या गरजेची जाणीव आहे, जो ज्या जागेवर प्रेम करेल व ज्याची त्यात भरभराट होईल. मनातील खोलवरच्या प्रवाहामुळे विकणारा व खरेदी करणारा एकमेकाजवळ येतात. मनात असं धारण केलेलं चित्र विश्वासाच्या पाठबळावर वास्तविकता बनून राहील. बॉडोइन तंत्र. चार्ल्स बॉडोइन फ्रान्समधील रशियन इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर होते. ते एक मानसोपचार तज्ज्ञ व न्यू नान्सी स्कूल ऑफ हिलिंगचे रिसर्च डायरेक्टर होते. त्यांनी शोधून काढलं की अंतर्मनाला प्रभावित
करण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे तशा तंद्रीच्या ध्यानमग्न अवस्थेत प्रवेश करणे. त्या अवस्थेतील सगळी धडपड मंदावते, सगळे प्रयास कमी कमी होऊन जगतात. मग चिंतन करून एखादी कल्पना किंवा विचार शांत, निष्क्रिय अन ग्रहणशील रीतीनं अंतर्मनाकडे पाठवता येतो. बॉडोइननं स्पष्ट केल्यानुसार असं करण्याचा एक सुरक्षित मार्ग म्हणजे जी कल्पना अंतर्मनाला सुचवायची आहे तिला संक्षिप्त करून तिचा सारांश थोड्या शब्दात तयार करणं, ज्यामुळे ती स्मृतीत चटकन कोरली जाईल आणि एखाद्या अंगाईगीताप्रमाणे तिची वारंवार हळूवारपणे पुनरावृत्ती करता येईल. काही वर्षापूर्वी लॉस एंजिल्समधील एक तरुण विधवा कायद्याच्या एका कटू विवादात दीर्घकाळापासून अडकली होती. तिच्या स्वर्गवासी पतीनं त्याची सगळी संपत्ती तिच्या नावे केली होती, पण तिच्या आधीच्या लग्नाच्या मुलामुलीने ते मृत्यूपत्र रद्द करण्यासाठी दावा दाखल केला होता. तिनं केलेल्या तडजोडीचे सगळे प्रस्ताव पण त्यांनी उडवून लावले होते. जेव्हा तिनं माझी मदत मागितली तेव्हा मी तिला बॉडोइन तंत्र समजावून सांगितलं. मी तिला सांगितलं की तू ज्या गरजेची कल्पना थोड्या शब्दात रचावी ती तुझ्या स्मृतीत सहज अंकित होऊ शकेल. तिनं पुढील वाक्य निवडलं, हे सगळं दैवी आदेशानुसार पूर्ण झालं आहे. या शब्दांच्या तिच्यासाठी असा अर्थ होता की तिच्या अंतर्मनाच्या नियमाद्वारा कार्यरत असलेली अपार बुद्धिमत्ता सुसंवादाच्या सिद्धांतानुसार या दाव्याचा परिसर समजुतीनं निकाल लावील. 10 दिवस ती रोज रात्री आरामखुर्चीत विसावायची, तिच्या शरीराला पद्धतशीरपणे रिलॅक्स करायची आणि अर्धजागृतावस्थेत प्रवेश करायची. मग त्या स्थितीत ती सावकाश, शांतपणे आणि भावपूर्णतेने पण दृढपणे वारंवार म्हणायची, हे सगळे दैवी आदेशाद्वारे पूर्ण झालं आहे. मग तिचे चित्त स्थिर व्हायचं, ती अपार शांत अनुभवायची. नंतर तिला सामान्य व गाढ झोप लागायची. 11व्या दिवशी तिला सकाळी जाग आली. तीच मुळी एक सुखद जाणीवेनं तिला विश्वासपूर्वक वाटू लागलं की ते सगळं खरोखरच संपलं आहे. तिच्या वकिलानं त्याच दिवशी तिला फोन करून कळवलं की समोरचा पक्ष व त्याचं वकील तडजोडीसाठी तयार झाले आहेत. त्यानंतर परस्पर समजुतीनं तडजोड झाली आणि केस निकालास काढली. झोपेचं तंत्र. तुम्ही झोपेच्या अंमलाखाली असता तेव्हा तुमची सगळी धडपड कमीत कमी झालेली असते. याचं कारण म्हणजे झोपेच्या अवस्थेत बाह्यमन खूप मोठ्या प्रमाणात विश्राम पावत असतं. या कारणामुळे अंतर्मन झोपी जायच्या आधी व झोपेतून जाग येते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन पृष्ठभागावर येतं. या अवस्थेत तुमच्या इच्छेला प्रमाणित करून तिला तुमच्या अंतर्मनाद्वारा स्वीकृत होऊ न देणारे नकारात्मक विचार अस्तित्वात नसतात. असं समजा की तुम्हाला एखादी वाईट हानिकारक सवय सोडायची आहे. त्यासाठी एक आरामशीर बैठक धारण करा. तुमचं मन व शरीर सैल सोडा व स्तब्ध बना. अर्धजागृत अवस्थेत वारंवार म्हणा, मी या सवयीपासून मुक्त झालो आहे. मी सहज संवाद आणि मानसिक शांतीच्या सर्वोत्तम राज्यात विहरत आहे. रात्री आणि सकाळी हे शब्द सावकाश, शांतपणे आणि प्रेमपूर्वक 5 ते 10 मिनिटे पुन्हा पुन्हा म्हणा. तुमच्या प्रत्येक पुनरावृत्तीबरोबर या शब्दांचे भावनात्मक मूल्य वाढत जाते. जेव्हा या वाईट सवयीची पुन्हा आठवण येईल तेव्हा हे शब्द स्वतःशीच मोठ्यानं म्हणा. या तंत्रामुळे तुम्ही अंतर्मनाला ती सवय सोडून द्यायच्या कल्पनेनं प्रेरित होऊ शकता व तुम्हाला आपोआप बरं वाटू लागतं. आभार तंत्र. बायबलमध्ये पॉल सांगतात की तुमची विनंती धन्यवादासह कळवा. प्रार्थनेच्या या साध्या तंत्रानं असामान्य परिणाम प्राप्त होतात. कृतज्ञ हृदय हे नेहमी रचनात्मक शक्तीच्या निकट असतं. त्यामुळं क्रिया-प्रतिक्रियेच्या नियमावर आधारित परस्पर व देवाणघेवाणीच्या नियमानुसार त्याच्याकडे अगणित ईश्वर कृपाप्रसादाचा ओघ वाहू लागतो. एका तरुण आईनं या तंत्राबाबतचा तिचा अनुभव मला सांगितला. ती म्हणाली, माझ्यावर 3 लहान मुलांची जबाबदारी होती. अशातच मी बेकार झाले होते.
नोकरी गेली होती. मी पूर्णपणे निराश झाली होती. कोणाची मदत घ्यावी हे कळत नव्हतं. मग मी तुम्हाला असं सांगताना ऐकलं की तुमची प्रार्थना मान्य व्हायच्या आधीपणा तुम्ही कृतज्ञतेनं आभार मानलं पाहिजे. असं वाटलं जणू माझ्या मनाच्या काळोखात एका प्रकाश किरणानं नवीन प्रवेश केला. याचा अनुभव घ्यावा असं मला वाटलं. ती स्त्री 3 आठवडे रोज सकाळी आणि रात्री हे शब्द वारंवार म्हणायची. परमपित्या, माझ्या संपत्तीबद्दल तुझे आभार. तिच्या मनात कृतज्ञतेची भावना काठोकाठ भरून राहीपर्यंत ती हे शब्द शांत व सौम्यपणे सतत म्हणायची. अर्थातच तिला माहीत होतं की त्या रचनात्मक बुद्धीला किंवा विश्वास मनाला शब्दशः पाहू शकणार नव्हती. तरी ती कल्पना करायची की ती त्या शक्तीला आवाहन करत होती. आध्यात्मिक अनुभूतीच्या अंतर्दृष्टीने ती पाहायची. तिला या गोष्टीची जाणीव होती की तिला हव्या असलेल्या अन्न, पैसा व प्रतिष्ठेशी निगडीत पाहिले कारण होते तिचे त्याच्याबद्दलचे विचार. तिची विचारभावना ही संपत्तीच्या हेतूच्या मुळाशी होती. ती कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना जुमानणारी नव्हती. वारंवार परमपित्या तुझे आभार या शब्दांची पुनरावृत्ती केल्यानं त्या स्त्रीचं मन व हृदय सुकृतीच्या बिंदूपाशी पोचलं. जेव्हा तिच्या मनात चणचण, दारिद्र्य आणि निराशेचे विचार यायचे तेव्हा ती ते विचार नाहीसे होईपर्यंत म्हणायची, परमपित्या तुझे आभार. तिला माहीत होतं की तिनं कृतज्ञतेचा भाव टिकवून ठेवला तर तिचं मन पुन्हा संपत्तीच्या विचारावर दृढ होईल. आणि झालंही अगदी तसंच. या महिलेची प्रार्थना सफल झाली. थोड्या कालावधीतच ती ज्याच्याकडे पूर्वी कामाला होती पण गेल्या 5 वर्षात तिला भेटला नव्हता असा माणूस तिला रस्त्यात भेटला. यापूर्वीच्या मालकानं तिला एका जबाबदारीपूर्ण व भारदस्त पगाराची नोकरी देऊ केली. इतकेच नव्हे तर तिचा पहिला पगार मिळेपर्यंत तिचा खर्च भागावा म्हणून तिला तात्पुरतं कर्जही दिलं. त्या महिलेनं मला सांगितलं की मी कधीच परमपित्या तुझे आभार या शब्दाची अतूट शक्ती विसरणार नाही, ज्यांनी माझ्यासाठी चमत्कार घडवून आणला आहे. सकारात्मक पद्धत. एखाद्या प्रार्थनेतील शब्दामागील सत्य व अर्थ तुम्ही कितपत समजून घेता यावर त्या प्रार्थनेचा प्रभावीपणा ठरत असतो. प्रार्थनेत फक्त शब्दांची पुनरावृत्ती व्यर्थ ठरते. प्रार्थनेतील सकारात्मक वाक्यांची शक्ती निश्चित आणि ठराविक सकारात्मकतेवर अवलंबून असते. समजा एखाद्या शाळकरी मुलानं 3 + 3 = 7 असं फळ्यावर लिहिलं आहे. अशा वेळी त्याचे शिक्षक त्याला ठामपणे त्यामागील गणितीय निश्चित नियम सांगतात की 3 आणि 3 6 होतात म्हणून मग मूल त्याप्रमाणे अंक बदलतं. केवळ शिक्षकांच्या म्हणण्यानं 3 + 3 6 होत नाहीत तर आधीच सिद्ध झालेलं गणितीय सत्य असतं. आजारी पडणं सामान्य नाही, निरोगी राहणं सामान्य आहे. आरोग्य हे तुमच्या अस्तित्वाचं सत्य आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी व इतरांसाठी निरामय आरोग्याची, सहज संवादाची व शांतीची मागणी करता तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनातील नकारात्मक काढून सकारात्मक विश्वासाला जागा देता. जीवनाच्या सिद्धांतांना मान्यता दिली तर प्रार्थनेच्या सकारात्मक प्रक्रियेचे परिणाम दिसून येतील. मग ते कसेही दिसू देत. क्षणभर विचार करा. गणिताचा सिद्धांत असतो पण चुकीचा कोणताच सिद्धांत नसतो. सत्याचा सिद्धांत असतो, अप्रामाणिकपणाचा नसतो. बुद्धीचा सिद्धांत असतो, अज्ञानाचा नाही. सुसंवादाचा सिद्धांत असतो पण विसंवादाचा एकही सिद्धांत असू शकत नाही. निरोगीपणाचा सिद्धांत आहे पण आजाराचा एकही नसतो. भरभराटीचा व समृद्धीचा सिद्धांत असतो पण गरिबी व दारिद्र्याचा एकही सिद्धांत नसतो. इंग्लंडमधील माझ्या बहिणीचे गॉलस्टोन दूर करण्याचे ऑपरेशन होणार होते तेव्हा मी ही सकारात्मक पद्धत वापरायचं ठरवलं. नेहमीच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या आणि एक्स-रे चाचण्यांद्वारे तिच्या आजाराचं निदान झालं होतं. तिनं तिचा आजार बरा व्हावा म्हणून मला प्रार्थना करायला सांगितलं. मी तिच्यापासून 6,000 मैल दूर होतो पण त्या अंतराच्या विचारानं मी
विचलित झालो नाही. मनाच्या सिद्धांताला वेळ व स्थानाला काही अर्थ नसतो. माझ्या बहिणीचे शारीरिक व्यक्तिमत्व व तिच्या आजारांच्या लक्षणाचे सगळे विचार दूर करून मी दिवसातून अनेक वेळा शांतपणे पूर्ण आत्मविश्वासानं पुढीलप्रमाणे सकारात्मक प्रार्थना केली. ही प्रार्थना माझी बहीण कॅथरीनसाठी आहे. ती आरामात आहे, शांत आहे, पूर्णपणे संतुलित, स्थिर, समतोल व प्रसन्न आहे. तिचे शरीर घडविणाऱ्या तिच्या अंतर्मनाची उपचारक शक्ती आता तिच्या अस्तित्वाची प्रत्येक पेशी, स्नायू आणि अस्थींनी बदलत आहे. अंतर्मनात साठवलेल्या या सर्व अवयवांच्या परिपूर्ण आराखड्यानुसारच हे होत आहे. शांतपणे, मुक्तपणे तिच्या मनातील सगळे विकृत विचारतंत्र दूर केले जात आहेत, विरून जात आहेत आणि तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक अणुरेणूत जीवन सिद्धांताचे सगळे चैतन्य, सगळी संपूर्णता व सौंदर्य व्यक्त होत आहे. तिला पुन्हा संपूर्ण निरामय, आरोग्य, सहज संवाद आणि शांती प्रदान करणाऱ्या उपचारक प्रवाहांना ती ग्रहण करत आहे. तिच्यावरील प्रेम व शांतीच्या अफाट सागरलहरीत सगळ्या विकृती आणि कुरूप प्रतिमा धुवून निघत आहेत. असंच होत आहे. 2 आठवड्यानंतर पुन्हा माझ्या बहिणीच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या गेल्या. नवल म्हणजे तिच्या एक्स-रेमध्ये कोणत्याही आजाराचे चिन्ह दिसून आले नाहीत. तिच्या डॉक्टरांनी मान्य केलं की तिची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे आणि आत्ता ऑपरेशनची काहीही गरज नाही. ठामपणे सकारात्मक विधानाचा अर्थ आहे की ते असंच आहे असं म्हणणं. सगळे पुरावे विरोधात असूनही जर तुम्ही तुमच्या मनाचा हा दृष्टिकोन टिकवून ठेवलात तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच मिळेल. तुमचे विचार फक्त सकारात्मकच घोषणा करू शकतात, कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट नाकारता तेव्हा त्या नाकारलेल्या गोष्टीचं अस्तित्व त्या नाकारण्यातून स्वीकारत असता. या सकारात्मक विधानाची पुनरावृत्ती करून तसंच तुम्ही काय आणि का म्हणता हे समजून घेऊन तुम्ही मनाला चेतनेच्या अशा अवस्थेकडे घेऊन जाता. तिथे तुमचं म्हणणं सत्यच आहे असा स्वीकार केला जातो. जोपर्यंत तुम्हाला अंतर्मनात समाधानकारक प्रतिक्रिया मिळत नाही तोपर्यंत पुनरावृत्ती करत राहा. वादविवादात्मक पद्धती. ही पद्धत तिच्या नावानुसारच आहे. डॉक्टर हिनी पार्कहर्स्ट क्विम्बी यांच्या अद्भुत कार्यातून तिचा उगम झाला आहे. डॉक्टर क्विम्बी हे एका शतकापूर्वी बेलफास्ट, मेन येथे राहणारे मानसिक आणि आध्यात्मिक उपचारांचे आद्यप्रणेते होते. ते खऱ्या अर्थाने पाहिले मनोविश्लेषक होते. तसेच ते मनोदैहिक औषधांचे जनक होते. इतकंच नाही तर रोग्याच्या त्रासाचं, त्याच्या वेदनेचं आणि त्यांच्या दुखण्याच्या कारणाचं निदान करण्याची अतींद्रिय शक्ती त्यांच्याकडे होते. थोडक्यात डॉक्टर क्विम्बींनी अत्यंत यशस्वीरित्या उपयोगात आणलेल्या वादविवादात्मक पद्धतीत आध्यात्मिक तर्कांचा समावेश होता. यात उपचारक रोग्याला आणि स्वतःला असं पटवून देतो की त्याचा आजार हा चुकीचा विश्वास, आधारहीन भय आणि अंतर्मनात ठरवलेल्या नकारात्मक पद्धती यामुळे निर्माण झाला आहे. तुम्ही स्वतः तुमच्या मनात स्पष्टपणे तर्क करता आणि ते रोग्याला पटवून देता की त्याची विपरीत आणि चुकीची पीळ बसलेली विचारशैली त्याच्या शरीरावर रोगाच्या रूपात प्रकट झाली आहे, म्हणून तो आजारी पडला आहे. त्याच्या मनातल्या काही बाह्य शक्तीवरचा, बाह्य कारणावरचा चुकीचा विश्वासाचं आत्ता आजार बनून पडलेला आहे. त्यामुळे साहजिकच विचारशैलीत बदल करून त्याचा आजार बरा होऊ शकतो. तुम्ही आजारी माणसाला समजावून देता की त्याच्या विश्वासातला बदल हाच त्याच्या उपचाराचा आधारभूत पाया आहे. तुम्ही त्याला हेही सांगू शकता की अंतर्मनानं शरीर आणि त्याचे सगळे अवयव बनले आहेत. त्यामुळं शरीर कसं बरं करावं हे त्याला माहीत आहे. ते शरीरावर उपचार करू शकतं आणि अगदी तुम्ही बोलत आहात त्या क्षणीसुद्धा ते हेच करत आहे.
तुम्ही मनाच्या न्यायालयात वाद घालता की आजार म्हणजे रोगीट आणि आजारयुक्त विचारप्रतिमेचे मानसिक छाया आहे. या आंतरिक उपचार शक्तीच्या समर्थनार्थ तुम्ही सतत शक्य तितके तर्क आणि पुरावे उभा करता. पहिली गोष्ट म्हणजे याच शक्तीनं सगळे अवयव बनले आहेत आणि तिच्यात प्रत्येक पेशी, नस आणि स्नायू यांचा परिपूर्ण आराखडा आहे. त्यामुळं कसा उपयोग करायचा ते ती शक्ती जाणवते. मग तुम्ही तुमच्या मनाच्या न्यायालयात तुमच्या स्वतःतर्फे आणि रोगातर्फे निवाडा जाहीर करता. तुम्ही आस्था आणि आध्यात्मिक अर्थबोध याद्वारे रोग्याला रोगमुक्तीचे आदेश देता. तुमचे मानसिक आणि आध्यात्मिक पुराणे जबरदस्त असतात. शेवटी सर्वव्यापी मन एकच असल्यामुळे तुम्हाला जे खरं वाटतं तेच खरं असल्याचा अनुभव रोग्याला येतो आणि तो बरा होतो. पुढचा मुद्दा आहे दोस्तो, परमविधी ही आधुनिक अल्ट्रासाऊंड उपचार पद्धती आहे. परमविधी ही आधुनिक अल्ट्रासाऊंड उपचार पद्धती आहे. या प्रकारच्या प्रार्थना पद्धतीचा वापर करून जगाच्या विविध भागातल्या लोकांना अद्भुत परिणाम मिळाले आहेत. परमविधी पद्धतीची वापर करताना त्यात रोग्याच्या नावाचा उल्लेख केला जातो. मग ती व्यक्ती ईश्वराचं आणि त्याच्या गुणवैभवाचं मुक्तपणे चिंतन करते. जरा ईश्वर कृपासिंधू आहे. ईश्वर म्हणजे अमर्याद प्रेम, अफाट बुद्धीचा, सर्वशक्तिमान, असीमित शहाणपण, शुद्ध सुसंवाद, अवर्णनीय लावण्य आणि परिपूर्णता आहे. जेव्हा ती व्यक्ती अशा दैवी विचारांना घडून जाते तेव्हा तिची चेतना एका नव्या आध्यात्मिक पातळीवर पोचते. तिला असं जाणवायला लागतं की ती ज्या रोग्यासाठी प्रार्थना करत आहे त्या रोग्याच्या शरीरातली आणि मनातली प्रत्येक विसंगत गोष्ट परमेश्वराच्या प्रेमसागरात विरघळून जात आहे. सगळी ईश्वर शक्ती आणि प्रेम आता रोग्यावर केंद्रित झाल्याचं तिला जाणवतं. जीवनाच्या आणि वात्सल्याच्या या अथांग महासागरात रोग्याला त्रास देणारी प्रत्येक गोष्ट प्रभावहीन होऊन गेली आहे. परमविधीच्या या पद्धतीची तुलना आधुनिक काळात विकसित झालेल्या अल्ट्रासाऊंड चिकित्सा पद्धतीशी केली जाऊ शकते. लॉस एंजेल्समधल्या एका विख्यात डॉक्टरनं मला याबद्दल सांगितलं. अल्ट्रासाऊंड चिकित्सेत वापरल्या जाणाऱ्या उपकरणाद्वारे अतिउच्च तरंगाच्या शक्तिशाली ध्वनिलहरीही निर्माण केल्या जातात. शरीरातल्या ज्या भागाची विकृती आहे तिथे या ध्वनिलहरी केंद्रित केल्या जातात. म्हणजे तो रोगग्रस्त भाग या ध्वनी तरंगांना प्रतिध्वनीद्वारे प्रतिसाद द्यायला लागतो. आपण आपली चेतना ईश्वराच्या गुणागानात जितक्या प्रमाणात उंच स्तरावर नेतो तितक्याच प्रमाणात आपण सुसंवाद, स्वास्थ्य आणि शांती याचे आध्यात्मिक तरंग निर्माण करतो. मग हे तरंग ज्या व्यक्तीवर केंद्रित केले जातात त्यांच्यावर या लहरी प्रतिध्वनीच्या रूपात प्रतिसाद देतात. प्रार्थनेच्या या तंत्राद्वारे कितीतरी लोकांवर उल्लेखनीय उपचार केले गेले आहेत. अपंगाला पाय फुटले. डॉक्टर किबी यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात परमविधी तंत्राचा बऱ्याचदा वापर करत. त्यांच्या या हस्तलिखिताद्वारे कळतं की त्यांनी एका पांगळ्या स्त्रीला कसं चालतं केलं. त्यांनी एका वृद्ध अंथरुणाला खिळलेल्या स्त्रीला तपासायला बोलवण्यात आलं होतं. ते लिहितात की तिच्या आजारपणाचं कारण हे होतं की ती एका अतिसंकुचित अशा धार्मिक अर्थघटनानं अशी बांधली गेली होती की तिला ना धड उभे राहता येत होतं ना चालता येत होतं. ती जणू भीती आणि अज्ञानाच्या थडग्यात जगत होती. तिनं बायबलच्या शिकवणुकीचा फक्त वरवरच्या शब्दाचा अर्थ लावला होता. त्यामुळे ती भयभीत झाली होती. डॉक्टर किंबी म्हणतात, या अशा थडग्यात ईश्वराच्या शक्तीचं अस्तित्व होतं जे बंधन तोडण्याच्या साखळ्यातून मुक्त होण्याच्या आणि मृताला सजीव करण्याच्या प्रयत्नात होतं. जेव्हा ती एखाद्या बायबलच्या एखाद्या भागाचा अर्थ विचारायची तेव्हा तिला तोच ठोकळेबाज निर्जीव अर्थ सांगितला जायचा. मग ती जगण्यासाठी धडपडायची. डॉक्टर किंबीनं तिचं निदान करत सांगितलं की
तिनं मन अति उज्जतेमुळे आणि भीतीमुळे रोधलं जाऊन गढूळ झालं होतं. साचलेल्या पाण्यासारखे. त्यामुळे बायबलच्या वाचत असलेल्या त्या भागाचा स्पष्ट मतितार्थ ती जाणून घेऊ शकत नव्हती. तिच्या या मानसिक गढूळपणामुळे तिचं शरीर जड आणि मंद पडलं होतं, जे जडत्व लकव्यात रूपांतरित झालं होतं. अशा वळणावर किंबहुना तिला बायबलमधल्या पुढच्या ओळीचा अर्थ विचारला. मी थोड्या काळासाठी तुमच्यासोबत आहे, मग मी त्या परमपित्याकडे जाईन. त्यानं मला पाठवलं आहे. तुम्ही मला शोधलं तरी मला शोधू शकणार नाहीत. जिथे मी आहे तिथे तुम्ही येऊ शकणार नाही. ती उत्तरली, याचा अर्थ येशू स्वर्गात गेले. याचा अर्थ काय होतो? एक क्विंबीनं स्पष्ट करत सांगितलं की तिच्यासोबत थोडा काळ राहणं. याचा अर्थ तिची लक्षणं, तिच्या भावना आणि त्यांच्या कारणांचं स्पष्टीकरण. त्याला तिच्याबद्दल जरी क्षणभर करुणा आणि सहानुभूती वाटत असली तरी ती त्या मानसिक अवस्थेत जास्त काळ राहू शकली नाही. पुढचा टप्पा होता त्याच्याजवळ जाणं. त्यानं आम्हाला पाठवलं आहे, किंबहुना सांगितलं. या शब्दाद्वारे आपल्या सगळ्यात असलेल्या ईश्वराच्या रचनात्मक शक्तीकडे बोट दाखवलं गेलं आहे. किंबहुना तात्काळ आपली मानसिक यात्रा केली आणि रोग्याच्या कार्यरत असलेल्या चैतन्य, सुसंवाद आणि शक्ती या ईश्वराच्या गुणांचं चिंतन केलं. त्यांनी त्या स्त्रीला सांगितलं, मी जिथे जाईन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही, कारण तुम्ही तुमच्या संकुचित बंदिस्त श्रद्धेत जगता आणि मी आरोग्यात वास करतो. किंबहुनीच्या प्रार्थनेत आणि त्याच्या बायबलच्या वाचनाच्या स्पष्टीकरण त्या स्त्रीला तात्काळ खरी जाणीव निर्माण झाली आणि तिनं त्याच्या मनात बदल घडवून आणला. ती तिच्या कुबड्या वाचून चालायला लागली. किंबहुनीनं नमूद केलं की मी केलेल्या उपचारात ही एकमेव अशी केस होती ज्यामध्ये ती स्त्री चुकीच्या अंतिम टोकावर होती, जणू मूर्तवत होती आणि तिला सत्याकडे किंवा जीवनाकडे आणणं म्हणजे प्रेतात जीव फुंकण्यासारखं होतं. किंबहुना येशू ख्रिस्ताच्या पुनर्जीवनाचा उल्लेख करून तिच्या आरोग्याचं पुनर्जीवन केलं. याचा जबरदस्त प्रभाव तिच्या मनावर पडला. त्यानं त्या महिलेला हेही सांगितलं की तिनं स्वीकारलेलं सत्य म्हणजे एक अशी कल्पना होती किंवा तिच्यासाठी देवदूत होता ज्यानं भीती, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा असा दगड दूर सारला जो तिच्या स्वास्थ्याच्या मार्गात अडथळा जाणत होता. त्यामुळे तिनं स्वस्थ करणारी देवी शक्ती मुक्त होऊन झुळझुळ करत व्हायला लागली. आदेशविधी. आपल्या शब्दामागे दडलेल्या भावनांमुळे आणि अवस्थेमुळे त्यांच्यात शक्ती असते. तेव्हा आपल्यात ही जाणीव निर्माण होते की हे विश्व चालवणारी शक्ती आपल्यासाठी कार्य करत आहे आणि आपल्या शब्दांना पाठिंबा देत आहे. तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, आपली खात्री वाढते. मग शक्ती पुरवण्याचा प्रश्नच उरत नाही. यात कोणत्याही प्रकारचे मानसिक प्रयत्न, जुलूम, जबरदस्ती, बालप्रयोग किंवा मानसिक कुस्ती असता कामा नये. एका तरुणीनं हा आदेशविधी एका अशा तरुणावर लागू केला जो तिला सतत फोन करून डेटवर येण्यासाठी दबाव टाकत होता. तिला त्याच्या त्रासातून सुटका मिळवणं खूप कठीण वाटत होतं. जेव्हा तो तिच्या नोकरीच्या जागी पण यायला लागला तेव्हा तिला कळलं की आता मला चटकन काहीतरी कठोर पाऊल उचलणं भाग आहे. दिवसातून अनेक वेळा ती स्वतःला शांत, संयमित अवस्थेत आणून पुढील आदेश वारंवार द्यायची. मी ईश्वरासाठी मुक्त करत आहे. मी म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलत होती की मी त्याला ईश्वरासाठी मुक्त करत आहे. तो नेहमी त्याच्या खऱ्या जागी आहे. मी स्वतंत्र आहे आणि तोही मुक्त आहे. मी आता आदेश देते की माझे शब्द असीमित मनात जावेत आणि त्यानं ते शब्द खरे करावेत. असंच हो. तिच्या सांगण्याप्रमाणे तो तरुण तिच्या आयुष्यातून लगेच नाहीसा झाला. तेव्हापासून तो तिला दिसलाही नाही. ती म्हणते जणू त्याला धरणीनं गिळून टाकलं. तुम्ही एखाद्या गोष्टीचा आदेश द्या
तर ती तुमच्यासमोर प्रस्थापित केली जाईल आणि तुमचा मार्ग प्रकाशमान होऊन जाईल. या धड्यातून आपल्याला मित्रांनो काय शिकायला भेटलं, तर मी वाचतो, या वैज्ञानिक सत्याचा उपयोग करा, मानसिक इंजिनियर बना आणि उदात्त आणि भव्य जीवनाच्या उभारणीसाठी आजमावलेलं आणि चांगलं म्हणून सिद्ध झालेलं तंत्र वापरा. तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे. तुमची इच्छा आत्ताच पूर्ण झाल्याचं चित्र रंगवा आणि ती जणू खरोखर पूर्ण झाली आहे अशी अनुभूती घ्या आणि तुमची प्रार्थना, इच्छा खरोखरच पूर्ण झाल्याचा अनुभव घ्याल. सोप्या मार्गानं गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा बाळगा. मानसिक ज्ञानाच्या खात्रीशीर मदतीनं तुमच्या मनातल्या छुप्या स्टुडिओत केलेल्या विचारामुळे रसरशीत आरोग्याची, यशाची आणि सुखाची बांधणी करू शकता. तुमच्या चेतन विचारांना तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता नेहमीच सरळ सरळ प्रतिक्रिया देते. हे तथ्य जोपर्यंत तुम्ही स्वतः सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत वैज्ञानिक रीतीनं प्रयोग करत राहा. तुमच्या विशिष्ट इच्छेची भावी परिपूर्ती झालेली पाहून आनंद आणि परमशांती अनुभवा. तुमच्या मनात असलेलं मानसिक चित्र हे इच्छित वस्तूचं सार असतं. तसंच न पाहिलेल्या गोष्टीचा पुरावा असतं. प्रार्थनेत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न आणि कसलीही जबरदस्ती टाळा. झोपेच्या तंद्रीच्या अवस्थेत जा, प्रार्थना करा आणि तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकारली जाईल असं समजून झोपेच्या स्वाधीन व्हा. एक मानसिक चित्र हे 1000 शब्दांच्या बरोबर असतं. श्रद्धेचं पाठबळ लाभलेलं तुमचं कोणतंही मानसिक चित्र तुमच्या अंतर्मन साकार करतं. लक्षात ठेवा, कृतज्ञ हृदय नेहमी ब्रह्मांडाच्या समृद्धीच्या समीप असतं. सकारात्मक विधान म्हणजे तुम्ही जे म्हणता तसंच आहे असं म्हणणं आणि तुमचे पुरावे विरोधात असतानाही तुम्ही मनाच्या या दृष्टिकोनाला सत्य मानता, तेव्हा तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकृत होते. ईश्वराच्या प्रेमाचा आणि दिव्यत्वाचा विचार करून सुसंवादाच्या, स्वास्थ्याच्या आणि शांतीच्या लहरी उत्पन्न करा. तुम्ही जो आदेश देता आणि तो सत्य मानता तेव्हा तो खरा होतोच. सुसंवाद, आरोग्य, शांती आणि समृद्धी यांचे आदेश द्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा 6वा चॅप्टर मी वाचत आहे. तर आणखी थोडा राहिलेला आहे. मला वाटलं की झाला असेल, पण थोडासा राहिलेला आहे. आपल्यात ही जाणीव निर्माण होते की हे विश्व चालवणारी शक्ती आपल्यासाठी कार्य करत आहे आणि आपल्या शब्दांना पाठिंबा देत आहे. तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, आपली खात्री वाढते. मग शक्ती पुराव्याचा प्रश्नच उरत नाही. तर मित्रांनो, धडा संपलेला आहे. तर तुम्ही हे पुस्तक जे आहे, आपल्या अवचेतन मनाची शक्ती, हे तुम्ही बाजारामध्ये विकत मिळू शकतं. कारण ऐकण्यापेक्षा वाचलेलं कधीही चांगलं.